जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, परोपकारी नेने परनिंदा, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, भूत दया गायी पशूंचे पाळण तान्हेल्या जीवन बना माझी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, विठला 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 विठला. अण्णा महाराजांना रोखू नका, कारण तिथली आरती रुईची बरं का, रुईची आरती आहे, त्यांना तिथं जाऊ दे वेळशीर, ती आरती पण महत्वाचीच आहे. विठला 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 विठला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्ताहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदय धवलहा संविठ्ठलम चिंतयामि. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गजाननं भूतगणादि श्वेतं कपित्थ जम्बू फलचारु भक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभं. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानरानामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. ओं मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे, अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओं नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं. नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवक झालो,
सेवी लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा हो स्वामी तू कया देवा तू कया देवा हो स्वामी तू कया देवा तू कया देवा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा आओ स्वामी तू कया देवा तू कया देवा आओ स्वामी तू कया देवा तू कया देवा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 6 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि समयाचं औचित्य साधून वास्तुशांतीच्या निमित्ताने या अभंगाचं प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वाचा जो गुरु स्वामी निवृत्तीदातारू अशा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या कृपा आशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज योगीराज श्री तुकाराम बाबा सद्गुरु श्री माऊली बाबा योगीराज श्री भगरी बाबा आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने पुण्यसलीला गोदावरी मातेच्या अगदी सानिध्यामध्ये स्थित असणाऱ्या श्री क्षेत्र धानोरे या परमपावन नगरीमध्ये आमचे असणारे सखे स्नेही हरिभक्ती परायण श्री ऋषिकेशजी महाराज कुईटे आणि त्यांचं असणारं संपूर्ण कुटुंब या कुटुंबाने आपल्या जीवनामध्ये अथक अशा पद्धतीचे परिश्रम करून अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वास्तूची निर्मिती केलेली आहेत. माऊली निवास आणि संत कृपा निवास अशी असणारी ही भव्य दिव्य वास्तू त्यांनी बांधलेली आहे. अशा वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने ही जी सेवा आहेत ऋषिकेश महाराज आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. आज या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असलेली मंडळी 151 बळी अशा पद्धतीची आहेत. सगळ्यांची नावं घेऊन एखाद्याचं नाव जर घेण्याचं राहिलं तर मला वाटतं माझ्याकडून फार मोठा अपराध घडेल आणि म्हणून या दृष्टिकोनातून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तसं मुळात ऋषिकेशला आणि हरिद्वारला जाणारी जी मंडळी असते ती विद्वानच असते म्हणून ऋषिकेश महाराजांनी सुद्धा बघा तिथं वैयक्तिक कोणाचं नाव नाही टाकलं नाही का. महाराष्ट्रामधील नामवंत नाही का गायक वादक मंडळी म्हणजे असं चांगलं शास्त्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचाच नामोल्लेख त्यांनी केला आणि म्हणून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्रित आलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने पखवाजाचं मोजाड झोडून अवजड बोल काढणारे नाही का ते पण योग्य झोडावं लागतं नाही का. याचं चांगलं ज्ञान त्यांना आहेत असे आमचे मोजाड महाराज आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणारविंदावरती साष्टांग नमस्कार करतो. खरं म्हणजे गायनातलं आणि वादनातलं मला काहीच कळत नाहीत बरं का परंतु तरीसुद्धा एवढी मंडळी एवढ्या प्रेमाने उपस्थित राहिली. अर्थात मला असं वाटतं की ऋषिकेश
महाराजांचं असणारं वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून त्यांचं उत्तरदायित्व आणि वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून त्यांच्यावरती जे प्रेम आहेत ते प्रेम आता या सर्वांच्या रीतीनं इथं दिसतंय. आणि म्हणून सर्वांना दंडवत करतो. समोर बसलेली मंडळी एकेकाहून बळी. येताना थोडासा उशीर जरूर झाला असेल तरी परंतु योग्य वेळेमध्ये सेवा आपल्याला समर्पित करायची. जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही, कारण तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात. आत्तापर्यंत अनेक महाराज मंडळी तुम्ही वाटे लावली, म्हणजे पॉकेट वगैरे सगळं देऊन वाटे लावलेली मंडळी अनेक. त्यामुळे फार तुमच्यामध्ये काही वेगळं सांगायचं असं नाही. आज सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि हा अभंग माझा परीक्षेचा अभंग आहे बरं का. वारकरी शिक्षण संस्थेत हा परीक्षेचा अभंग आहे. तिथं 40 मिनिटात कीर्तन करावं लागायचं, पण एवढं भांडवल मी त्यावेळेस बसून ठेवलेलं होतं या अभंगावरती. एके ठिकाणी मला वास्तुशांतीचं कीर्तन दिलं, मी 3 तास ते कीर्तन केलं. बाकीचे म्हटले अहो 2च तास कीर्तन असतं. म्हटलं काय करू, माझं भांडवलच संपणार, त्याच्यामुळं मी 3 तास कीर्तन केलं. आज इतकं काही लांबवणार नाही, 1च तास सेवा करणार आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. मानवी जीवनामध्ये कोणती गोष्ट जर करायची असेल तर शास्त्राच्या कसवटीवरती घासून ती गोष्ट करावी. अर्थात शास्त्राला साक्षी ठेवावं. म्हणून या दृष्टिकोनातून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते म्हटलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायाने सुद्धा कोणती गोष्ट करत असताना शास्त्राला प्रमाणभूत मानलेलं आहे. शास्त्र जे आहेत ते मुळात आहेत, ते कोणी तयार करावं लागतं असं नाही. जसं भगवान परमात्म्यानं गीता शास्त्र मिदम प्रोक्तम असं म्हटलेलं आहे. गीता हे सुद्धा शास्त्र आहे. ती जरी भगवान परमात्म्याच्या मुखामधून आलेली वाणी असेल तरी सुद्धा भगवान परमात्मा हा ज्ञानयोग पुन्हा पुन्हा प्रगट करत असतात, मूळचाच ज्ञानयोग प्रगट करत असतात. तसं शास्त्र जे आहेत ते मुळात आहेत, परंतु ज्या वेळेस या विश्वामध्ये आपण पाहतो आहेत की ज्या वेळी महाप्रलय होतो, महाप्रलयानंतर सृष्टीची उत्पत्ती झाली की ते शास्त्र काय करावं लागत असतं, प्रगट करावं लागत असतं. आणि प्रकट करत असताना त्याला निमित्त मात्र कोणीतरी लागतात. म्हणून शास्त्रकारांनीच 6 शास्त्रकारांना प्रमाणभूत मानलेलं आहे. त्याच्यापैकी 6 आस्तिक आहेत, 6 नास्तिक आहेत. नास्तिक दर्शनकारांचा विचार मला करायचा नाही. आस्तिक दर्शनकारांबद्दल मात्र एका श्लोकात वर्णन करतो. विठ्ठल विठ्ठल कपिलस्य कनादस्य गौतमस्य पतंजलेः व्यासस्य जैमिनेश्यापि शास्त्राण्याहु षडेवहि असे 6 दर्शनकार सांगितलेले. याच्यामध्ये कपिल, कणाद, गौतम, पतंजली, जैमिनी आणि व्यास असे 6 दर्शनकार, 6 शास्त्रकार आस्तिक मानलेले. नास्तिकांचा विचार आपल्याला करायचा नाही. नास्तिकांचा विचार सांगत असताना नास्तिको वेद निंदक हा म्हटलेला. ज्या वेदाला आपण सनातन परंपरेमधली मंडळी मानतो त्याच वेदाला नास्तिक दर्शनकारांनी काय केलेलं आहे, त्याची निंदा केलेली आहे. आणि म्हणून नास्तिकांचं मत आपल्याला विचारात घ्यायचं नाही. जे मत आपल्याला विचारात घ्यायचं आहे ते आस्तिकांचं. या विश्वाच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये, या विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी काय होतं याच्याविषयी 6 शास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकाराने आपलं मत मांडलेलं आहे. अर्थात ते मत परिपूर्ण आहेत असं म्हणता येणार नाही. कारण का, आमच्या विचारसागर ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की 6 आंधळे हत्ती पाहण्यासाठी गेले आणि 6 आंधळ्यांनी हत्ती पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला सांगितलं तुम्हाला हत्ती कसा दिसला. एका जणाने सांगितलं मला हत्ती सुपासारखा वाटला. एकाला विचारलं तुला कसा वाटला हत्ती, तो म्हटला मला खांबासारखा वाटला. एक जणाने सांगितलं मला झाडूसारखा वाटला. आता खरं सांगा, हत्ती खांबासारखा आहे का? नाही. हत्ती सुपासारखा आहे का? नाही. हत्ती झाडूसारखा आहे का? नाही. हत्ती कशासारखा आहे? हत्ती हत्तीसारखाच आहे, नाही का? मग कोणी मुसळासारखं म्हटलं चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाही. त्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्या ज्याच्या हातामध्ये हत्तीचा जो पार्ट आला, नाही का, ज्याच्या हातामध्ये पाय आला त्यानं सांगितलं हत्ती खांबासारखा आहे. ज्याच्या हातामध्ये सोंड आली त्यानं सांगितलं मुसळासारखं आहे.
ज्याच्या हातामध्ये शेपटी आली त्यानं सांगितलं झाडूसारखा आहे, ज्याच्या हातामध्ये कान आला त्यानं सांगितलं सुपासारखा. काय चुकलं कोणाचं? कोणाचं काही चुकलेलं नाही. तसं शास्त्रकाराने जगताच्या उत्पत्तीपूर्वी काय होतं हे प्रत्येकाने मांडलं. ते जरी परिपूर्ण नसेल तरी अगदीच अपूर्ण आहेत असं म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग कणादांना विचारलं काय होतं सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी? त्यांनी सांगितलं इथं परमाणू होते. सांख्यांना विचारलं काय होतं? त्यांनी सांगितलं प्रकृती आणि पुरुष होते. आता पहा, जगताची निर्मिती होत असताना जशी पुरुषाची गरज आहे तशी प्रकृतीची सुद्धा काय आहेत? गरज आहे. केवळ पुरुषामध्ये सुद्धा जगत नाहीत आणि केवळ प्रकृतीमध्ये सुद्धा जगत नाही. दोन्हींच्या संयोगामध्ये जगत आहेत. आणि याचा विचार अमृत अनुभव ग्रंथामध्ये सूक्ष्मत्वाने विश्वमाऊली ज्ञानोबारांनी मांडलेला आहे. मला एवढं खोल पाण्यामध्ये जायचं नाही, पण महत्त्वाची गोष्ट दोघांची गरज आहे. पहा कशी गरज आहे. एक असणारा गृहस्थ त्याला असं कळालं की एके ठिकाणी एका साधूकडून देव ऋषीकडून नारळ मिळालं की मुलगं होतं असं त्याला कळालं. आणि म्हणून तो त्या देव ऋषीकडे गेल्यानंतर लाहिणीमध्ये नंबर लावला आणि सगळे लोक मूलबाळ होत नव्हतं म्हणून नारळ घेण्यासाठीच आलेले होते. यानं पण नंबर लावला, नारळ घेतला, घरी आला, खाल्ला, वर्ष झालं, मूल नाही, बाळ नाही, काहीच नाही. पुन्हा 1 वर्षाने गेला. अहो काय म्हटले महाराज, 1 वर्ष झालं तुम्ही मला नारळ दिला, मूल नाही, बाळ नाही, काही नाही. ते म्हटले असा तर माझा नारळ काही फेल जात नाही, पण ठीक आहे झाला असेल म्हटलं. पुन्हा चांगल्या पद्धतीनं मंत्रून नारळ दिला. आता म्हटले निश्चित तुझं काम होईल. पुन्हा 1 वर्ष गेला, घरी आला, घरी गेला, 1 वर्ष झालं, 1 वर्षाने परत आला. साधू महाराज काहीच नाही, मूल नाही, बाळ नाही, काही नाही. म्हटले अजब गोष्ट आहे, ही पहिली गोष्ट घडली माझ्या जीवनात. आणि मग त्या देवऋषाने विचारलं का रे, मी 2 वर्ष झाले तुला पाहतो, तू एकटाच येतो. तो म्हटलं म्हणजे तू एकटाच येतो? तो म्हटलं मग एकटा म्हणजे तुझी पत्नी कुठे गेली? तो म्हटलं आपलं लग्नच झालेलं नाही. आता लग्न झालेलं जर नसेल, नारळ दिल्यानंतर मुलगा होतं, पण कोणाला? ज्याचं लग्न झालं त्या. बरोबर आहे का? तसं जगतामध्ये या विश्वाची निर्मिती करत असताना विश्वाची निर्मिती होते, पण पुरुषाच्या बरोबर प्रकृती लागते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सांख्यांचं असणारं मत बरोबर आहे. त्यांनी सांगितलं विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी काय होतं, तर त्या ठिकाणी प्रकृती पुरुष होते. याबरोबरच बुद्ध मतामध्ये असं सांगितलं की या विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी काय होतं? शून्य होतं. पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही. सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्य होते पाही, अवघे शून्य होते पाही. तेरे 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 ढलगत निर्माण झाले, ते ढलगत निर्माण झाले, ते ढलगत निर्माण झाले, ते ढलगत निर्माण झाले, ढलगत निर्माण झाली, ते ढलगत निर्माण झाली, ढलगत निर्माण झाली, ढलगत निर्माण झाली. महाराज इथं अशी मंडळी आज जमलेली कत्त म्हणता तत्वमशी. बरं का, तपिलं नाही. आता तपिलं जुनं सोडून द्यायचं नाही का? तपिल्याचं कीर्तनात काही काम नाही. आता तत्वमशी. महाराजांनी प्रमाण दिलं पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते ते एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती वाढवली. आता ख्याती वाढून जास्त विचार सांगत नाही. सत ख्याती, असत ख्याती, अन्यथा ख्याती याचा विचार आपल्याला करायचा नाही, परंतु अवघे शून्याची होते पाहिजे. आता पहा बरं का, बुद्ध मतामध्ये सांगितलं शून्य वेगळं आहे आणि उत्तर मीमांसाकार व्यासांनी सांगितलेलं शून्य वेगळं आहे. याचा विचार आपल्याला करायचा नाही, परंतु ते शून्य म्हणजेच काय आहे तर परब्रह्म तत्व आहे. त्या परब्रह्म तत्वापासून या जगताची काय झालेली आहेत? निर्मिती झाली. पण ही निर्मिती करत असताना त्या परब्रह्म तत्वावरती सुद्धा काही आरोप येऊ नये याच्यासाठी जगताची निर्मिती करत असताना
भगवान परमात्म्याविषयी असं चिंतन केलेलं आहे की तो या जगताची निर्मिती करतो, पण निर्मिती करत असताना तो या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहेत. बरं का, आता फार निमित्त कारण आणि उपादान कारण. आता काय ऋषिकेश महाराजांच्या घरी कीर्तन आहेत आणि बहुतेक ऋषिकेशला गेलेली मंडळी जी आहेत ती सगळं शास्त्रचिंतन मांडत असते, म्हणून माझ्यावरती सुद्धा जबाबदारी आहे थोडंसं का होईना निदान शास्त्राचं चिंतन करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, याच्यामध्ये निमित्त कारण आहेत, उपादान कारण आहेत. उपादान कारण सांगून फार उपाद्या वाढवत नाहीत मी या ठिकाणी, नाही का, नाहीतर मग विषय लांबत जायचा. पहा, सांगतो थोडक्यात. निमित्त कारण म्हणजे काय? ज्या कारणाचा लक्षात राहिलं तर लई जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नाही बरं का. आपलं सहज नाहीतरी कोण एवढं टेन्शन घेतं, बरोबर आहे की नाही. कीर्तनाच्या बद्दल एवढे टेन्शन घेणारी मंडळी राहिली नाही. आता रोजच कीर्तन झाले, रोजच कीर्तन झाले, नाही का. चला असो, ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाहीत त्याला काय म्हणायचं? उपादान कारण म्हणायचं. ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्यावर वाचून कार्य राहू शकतं त्याला म्हणायचं निमित्त कारण. जास्त विषय लांबत नाहीत, दंड चक्र कुल्हाळ घटपट सगळं काही सांगत नाहीत. चला, जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण भगवान परमात्मा आहे. त्या परमात्म्याने जगताची निर्मिती केली या म्हणण्याने सुद्धा देवावरती कुठल्याही प्रकारचा आरोप येत नाहीत. अशा देवाने निर्मिती केली, पण निर्मिती करत असताना सर्व विचार करून केली बरं का. बरेच लोक मुलांना जन्म देतात पण काही विचारच करत नाहीत पुढचा, नाही का. मला वाटतं पूर्वीच्या कालखंडामध्ये असा चौकोन लावला जायचा, चौकोन, नाही का. त्याचा अर्थ काय असायचा? हम दो हमारे दो, नाही का. त्याच्यानंतर चौकोन गेला, आता ट्रँगल आला. त्या ट्रँगलचा अर्थ काय? हम दो हमारा एक. तसं हमारी एक म्हटलं तरी काही वावगं नाही बरं का, मला काही तसं वावडं नाही, नाही का. चला, हम दो हमारी एक. पुढे पुढे मला वाटतं काळाच्या ओघामध्ये सरकारला फक्त उभी रेषा मारावी लागेल, सिर्फ हम दो. कारण का? लोकसंख्येचा एवढा मोठा भस्मासूर झाला की आवरणं अवघड होऊन गेलं, नाही का. पुढे पुढे फक्त एक रेषा, त्याचा अर्थ सिर्फ हम दो. पुढं पुढं तर मला वाटतं सरकार आमच्यासारख्यांचा गौरव करेल का काय. कारण का पुढे फक्त टिंबच द्यावा लागेल, टिंब, नाही का. म्हणजे ज्यांनी हा विस्तार वाढवलाच नाही, नाही का. म्हणजे ते एक प्रकारे चांगली गोष्ट आहे ना, नाही का. पण मी म्हणतो सरकारने आमचा गौरव करण्याची काही गरज नाही बरं का. संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात नाही, या जगभरामध्ये आमच्या संस्थेचे कोणी विद्यार्थी गेले, आमचे वारकरी संप्रदायाचे कोणी जरी गेले, नाही का, तरी सुद्धा गेल्यानंतर लोक असं आदर आतिथ्य करतात की आल्यानंतर काही काही घरामध्ये तर अगदी पाय धुण्याची परंपरा आहे बरं का. मला वाटतं तुमच्या घरी किती मोठा पुढारी जरी आला, सुदामदाजी, कधी तुम्ही एखाद्या पुढारीचे पाय धुतले का? धुतले नाही. हा आले असेल औचित्य म्हणून त्यांचं स्वागत जरूर केलं असेल, परंतु पाय धुण्यापर्यंत तुम्ही गेले नाही. आमच्या ऋषिकेश महाराजांचे तर रोजच मी स्टेटस पाहतो त्या ठिकाणी, नाही का. रोजच लोक अगदी आरत्या घेऊन पाय धुतात. मला वाटतं याच्यासारखा वारकरी संप्रदायाचा दुसरा गौरव नाही. विठ्ठल 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 सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, लोकसंख्या वाढवली काही नाही तर इतकी वाढवली. एक गृहस्थ बरं का, आपली पूर्वीच्या कालखंडामधली असणारी लुना गाडी, त्या लुना गाडीवरती तो बसला. मोठ्या शिताफीने मधला जो खटकी होती ना त्याच्यामध्ये 2 जण बसवले. आपल्या सीट जवळती 3 मुलं बसवले बरं का. कॅरियरवरती 2 जण बसवले. अर्थात अतिशयोक्तीचं उदाहरण आहे बरं का. आणि तो निघाला. निघाल्यानंतर तेवढ्यामध्ये पोलीस दादा भेटले. एवढ्याशा लुना गाडीवरती एवढे बसवले. मग पोलीस दादांनी त्याला विचारलं बरं का, त्या ठिकाणी मोठ्या मिस्किलीने विचारलं. आता वास्तविक 2च्या वर 3रं सीट बसवायचं नाही, यानं शितापीने एवढे बसवले. नीट लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल बरं का. पोलीस दादाने त्याला विचारलं, का हो? म्हटलं वहिनींना नाही आणलं, नाही का. तो म्हटला त्यांना पण आणलं असतं पण त्या प्रेग्नंट आहेत म्हटले. विठ्ठल 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 भरमसाठ लोकसंख्येला जन्म दिला, पण त्या लोकसंख्येचा विचार जन्म देणाऱ्यांनी केला नाही, हे दुर्दैव आहे. पण देवाने विश्वाची निर्मिती करत असताना
या विश्वामध्ये अगदी सुंदर पद्धतीने याची निर्मिती केली. जगताने राहत असताना कसं राहावं आणि जगत निर्माण झाल्याच्या नंतर व्यवस्थेसाठी भगवान परमात्म्यानं काय केलेलं आहे, तर या जगतामध्ये मानव मात्राचे काही विभाग पाडले. भगवान परमात्मा सांगतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. मी 4 प्रकारचे वर्ण तयार केले. किती वर्ण तयार केले? 4 प्रकारचे. एखाद्या आजीबाईला जर विचारलं 4 वर्ण कोणते, नाही का, आजीबाई सांगितले तुरीचं वर्ण, एखादं मूग डाळीचं, नाही का, एखाद्या हरभऱ्याचं डाळीचं. या वर्णांचा विचार नाही चालला बरं का. या वर्णांचा विचार इथं चाललेला नाही. 4 वर्ण तयार केले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता पहा, हे 4 प्रकार देवाने निर्माण केलेले बरं का, देवाने निर्माण केलेले. चातुर्वर्ण्य मया सृष्टम म्हटलेलं आहे, याच्यावरती कोणी आरोप घेऊ शकत नाहीत बरं का, ध्यानात ठेवा. पण करत असताना देवाने जातीभेद वर्णभेद हा तिरस्कारासाठी नाही करून ठेवला. ही व्यवस्था आहे, ही जगताची व्यवस्था आहे. तुम्ही पहा, आजकाल कोणी म्हणलं आम्हाला जात धर्मपंथ वर्ण आम्हाला व्यवस्था मान्य नाही, जर कोणी त्याच्यावरती आरोप घेतला तर वर्ण व्यवस्था आपल्याला आपण जरी टाळली तरी शास्त्राच्या दृष्टिकोनातून ती जाऊ शकत नाहीत. जरा स्वामी रामसुखदासजी महाराज यांच्या साधक संजीवनी नावाचा ग्रंथ वाचा, त्याच्यात विस्ताराने त्याचं वर्णन केलेलं आहे. समाजामधले हे 4 प्रकार तुम्हाला मान्य नाही, पण ते समाजातून जातील असं नाही. पहा, पूर्वीच्या कालखंडामध्ये ब्राह्मण शिकवण्याचं काम करायचे. आता ब्राह्मण शिकवायचे, समाजात शिकवणारा एक वर्ग तयार झाला, त्याला शिक्षक म्हणतात. क्षत्रिय रक्षणाचं काम करायचे, आता समाजात एक वर्ग तयार झाला, त्याला आपण रक्षक नावाचा वर्ग म्हणतो, म्हणजे मिलिटरी. वैश्य व्यापार उद्योगधंदा करायचे, त्यांची जागा पोषक नावाच्या वर्गाने घेतली. आणि शूद्र सेवा करायचे, त्यांची जागा सेवक नावाच्या वर्गाने घेतली. व्याख्या बदलल्या का 4 प्रकार बदलले? व्याख्या बदलल्या, 4 प्रकार बदलले नाही. कधी कधी माणसांना आता मराठी कळत नाही म्हणून इंग्रजीमध्ये बोलावं लागतं, बरोबर नाही? इंग्रजीत समजून सांगावं लागतं. काळाचं ओघ आहे, आपल्याला पण बदललं पाहिजे, नाविलाज आहे त्याला, नाही का. म्हणून बरेच लोक मराठी शब्दाच्या जोडीला इंग्रजी सुद्धा तिथं घालतात बरं का. लोक म्हणतात अगदी शेवटला एंडला गेल्यानंतर, शेवटी एंडला गेल्यानंतर, अरे शेवट म्हणजेच एंड आणि एंड म्हणजेच शेवट. तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक गोल राऊंड लागेल. अरे गोल म्हणजेच राऊंड आणि राऊंड म्हणजेच गोल, बरोबर आहे का नाही? पण माणसांनी काय केलं, मराठीच्या जोडीला इंग्लिश त्याच्यामध्ये. आणि काळाची गरज पण आहे बरं का, काळाची गरज पण आहे. अवश्य आम्ही सुद्धा मराठी भाषेला मानतो, नाही हे असं काही नाही. माऊली ज्ञानोबराय मानतात, सर्व मानतात, आम्ही पण मानतो. पण आता केवळ आपण आपल्या जीवनात आपल्या असणाऱ्या भाषेचा आदर करा, पण पाश्चात्यांची लँग्वेज सुद्धा शिकावी लागेल. कारण का, याचं कारण असं आहे की आपल्या जीवनात आपला उत्कर्ष जर करायचा असेल, आज जर समजा तुम्ही अमेरिकेमध्ये गेले, तिथली भाषा जर नाही कळाली तर पर्यायाने त्याचा आणि आपला देवाणघेवाण होणार नाही, योग्य व्यवहार चालणार नाही. म्हणून त्याची पण काय आहेत, गरज आहेत. विठाला विठाल 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 विठाल. म्हणून आपल्या मातृभाषेचा आदर करा, पण इतर भाषा सुद्धा काळाच्या ओघात शिकणं गरजेची गोष्ट आहे. पहा, 4 प्रकारचा विचार सांगतो. एखाद्याला विचारलं का, हो तुमचा मुलगा काय करतो? तो म्हटला, महाराज आमचा मुलगा क्लास 1 ऑफिसर आहेत. कोणता ऑफिसर? क्लास 1. एखाद्याला विचारलं तुमचा मुलगा, अहो फक्त 2च मार्क्स कमी पडले हो, म्हणून तो क्लास 2च्या पोस्टवरती आहे. क्लास 2. तुमचा मुलगा? काही नाही हो, असाच त्यांना अभ्यास केला नाही, क्लास 3च्या पोस्टवरती काम करतो. तुमचा मुलगा? काही नाही हो, क्लास 4 याच्यामध्ये काम करतो. म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. 4 संज्ञा बदलल्या का प्रकार बदलले? फक्त संज्ञा बदलल्या. म्हणून हे 4 वर्ण भगवान परमात्म्याने निर्माण केलेले. आपण कोणत्याही वर्णाचा तिरस्कार करू नका. आपण ब्राह्मण झालो म्हणजे वैश्यांचा, क्षत्रियांचा आणि शूद्रांचा तिरस्कार करायचा असा त्याचा अर्थ नाही. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहायचं. आणि या बाबतीमध्ये मी भाग्यवान आहे,
कारण मी बॅकवर्ड क्लास वसतिगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह लासलगाव नाही का, नजीब पिंपळगावमध्ये MA पर्यंतचं शिक्षण मी तिथं घेतलं. त्याचा परिणाम जगामध्ये तुम्ही जेवढे श्रीमंत नाही तेवढा श्रीमंत मी आहे. कारण का, मला त्या वसतिगृहाच्या दृष्टिकोनातून माझे 50 ते 100 मित्र मला असे जोडले गेलेले आहेत, असे जोडले गेलेले की प्रत्येकाबरोबर गर्व वाटावा असे सर्व माझी मित्रमंडळी आहे. सर्व समाजाची, सर्व जातीची, सर्व धर्माची, सर्व पंथाची सगळी जोडले गेलेली आहे. आम्ही कधी मुंबईमध्ये जर गेलो तरीसुद्धा आमचे मित्रवर्ग चांगल्या ठिकाणी, आमचे तामसवाडीचे पिठे साहेब डोंबिवलीला PSI पदावरती काम करतात. आमचे लालू भोजने साहेब मुंबईला राहतात कल्याणमध्ये, ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे अधिकारी. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आमचे शेळके सर एका चांगल्या कॉलेजचे आणि तिथं काय झालेले आहेत, अध्यापक झालेले. सजवणं हे सगळं स्वाभिमानाच्या गोष्टी आहे. चला कोणाचा द्वेष करू नका. मग भगवान परमात्माने 4 वर्ण तयार केले. 4 वर्णांची विस्थापना करत असताना 4 आश्रम तयार केले. त्यापैकी प्रथम आश्रम आहेत त्याला म्हणतात ब्रह्मचारी आश्रम. दुसरा जो आहे त्याचं नाव आहे गृहस्थ आश्रम. तिसरा जो आश्रम आहे त्याचं नाव आहे वानप्रस्थ आश्रम. आणि चौथा जो आश्रम आहे त्याला म्हणतात संन्यास आश्रम. विठ्ठल विठ्ठल आता बघा, या 4 आश्रमामध्ये असणाऱ्या 4 आश्रम्य धर्मी लोकांनी काय करावं तुकोबराय सांगतात. ब्रह्मचारी पैदी घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी पैदी घोकावी ब्रह्मचारी पैदी घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी पैदी घोकावी आश्रमी विचारे षट कर्मी, षट कर्मी, आश्रमी विचार षट कर्मी, सत्कर्मी, आश्रमी विचारे सत्कर्मी, आश्रमी विचारे धर्म घोकावी अक्षरे आणि आश्रमी विचार षटकर्मी. म्हणून षडजामध्ये चाल म्हटली बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय करावं. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. अक्षर नाम परब्रह्माचं, परमात्म्याचं चिंतन करावं. न क्षरती इति अक्षरः. पहा, ब्रह्मचारी आश्रमामध्ये प्रत्येकाने विद्याभ्यास करावा, विद्यार्जन करावं. आता हे विद्यार्जन करत असताना त्याच्यासाठी वयाची मर्यादा दिलेली आहे. योग्य वेळेमध्ये मनुष्याने योग्य पद्धतीचं कर्म करावं. तुम्ही पहा, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वयाच्या कितव्या वर्षी लिहिला? 16व्या वर्षी बरं का. 16व्या वर्षी. आता 16ची पलटी जरी केली, 61 जरी वय झालं तरी लोक म्हणतात का हो महाराज, ती ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत लिहिलेली नाही का. असे सुद्धा समाज त्या ठिकाणी निर्माण झाला. 61 असते तरी सुद्धा त्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी कळत नाही नाही का. वयाच्या 16व्या वर्षी. आणि तुम्ही लहानपणी आपण शाळेमध्ये असताना ज्या कविता होत्या त्या जर म्हणायला जर लावल्या नाही का, तर मला वाटतं आजही सगळ्यांच्या कंठस्थ असतील, सगळ्यांच्या कंठस्थ असतील नाही का. आणि पहिल्या कविता सुद्धा खूप सुंदर होत्या महाराज नाही का. आम्हाला कविता होती, अमृतरू हा धरी शिरावर, कोमल निज सावली, मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी, आणि कपुडती झरा खळाळत खडकांतून चालला, साध्या भोळ्या गीतांमध्ये आपल्या नितरंगला, काठी त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांची तुरे, तृणांपुरावर इवलाली ही उडती फुलपाखरे. ह्या अगदी सुरुवातीच्या कविता अजून कंठस्थ नाही का. 5वीला आम्हाला इंग्लिशला कविता होती. 5वीला बरं का. हश अ माय बेबी ऑन द ट्री टॉप, व्हेन द ब्रँच ब्रेक्स क्रॅडल विल रॉक, डाऊन विल कम क्रॅडल अँड बेबी अँड ऑल. 5वीची कविता बरं का, सुंदर. आता अलीकडच्या कविता पहा.
एक जणाने कविता केली, असे असे कसे झाले, कसे कसे असे झाले. त्यानंच त्याचं उत्तर दिलं, असे असे तसे झाले, तसे तसे असे झाले. मी म्हणतो याच्यातले तुम्हाला काय कळाले? समुद्रातले मासे लपण्यासाठी झाडावर पळाले. नाही का? कशाचाच कशाला मेळ नाही, नाही का? पण पूर्वीच्या सुंदर कविता आणि अजूनही त्या कंठस्थ आहेत आपल्या. का? कारण ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. विद्याभ्यास करण्याचं जे वय आहे ते ब्रह्मचारी आणि तो आश्रम महत्वाचा आहे. म्हणून तुकोबरा सुद्धा म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. सजनो, परमार्थ करण्यासाठी सुद्धा दशा तारुण्याची लागते बरं का. तारुण्य दशेमध्येच तुम्ही पहा, मातीचा ओला चिखल जर असेल तरच त्याला कुंभार जसा असेल तसा आकार देतो, बरोबर आहे का नाही? आणि एकदा तो जर वाळला तर तो फुटतो, पण आकार मात्र घेत नाही, नाही का? आमचे ऋषिकेश महाराज ज्यावेळेस आमच्या शिबिरामध्ये आले बरं का, शिबिरात आले, अगदी छोटे होते त्या ठिकाणी, अगदी छोट्या अवस्थेमध्ये. मी पहिल्यांदा ऋषिकेश महाराजांना कीर्तनात उभं केलं बरं का. कीर्तनात उभं केलं, पहिलं कीर्तन. 8 मुलांना चक्री कीर्तन दिलेलं होतं, 8 मुलांना चक्री कीर्तन. त्याच्यामध्ये पहिल्या कीर्तनाला उभं केलं ऋषिकेश महाराजांना. खरं सांगतो, ऋषिकेश महाराजांपेक्षा त्यांच्या बहिणीनं चांगलं कीर्तन केलं बरं का. त्यांच्या बहिणीनं चांगलं कीर्तन केलं त्यावेळी. आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे छोटे इंदुरीकर जर कोण असतील तर आमचे ऋषिकेश महाराज आहे बरं का. आपल्या परिसराचं वैभव आहे, अगदी सगळं नाव काढलं. आणि आम्हाला सुद्धा सार्थ स्वाभिमान आहे की आमच्या शिबिरामधला असणारा एक विद्यार्थी आज महाराष्ट्र गाजवतोय, बरोबर आहे की नाही? याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे. केव्हा घडतंय? हे तारुण्य दशेमध्ये घडतं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून बरं का महिला मंडळीनं, सुनबाई जर कीर्तनाला जर निघाली तर तिला अडवू नका. नाही तर बऱ्याच महिला म्हणते, हे का तुझं वय आहे का हां कीर्तनाला जायचं? मग तिनं कीर्तनाला केव्हा जायचं? कानामध्ये रेल्वेचा भोंगा जरी वाजवला तरी कानाचे पडदे हू म्हणत नाही का चू म्हणत नाही, त्यावेळेस कीर्तनाला जायचं का नाही? योग्य वे कालखंडामध्ये. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योग्य कालखंडामध्ये परमार्थ करा. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमे विचार षटकर्मी. आश्रमामध्ये 6 कर्म सांगितले. कोणते? यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिगृह. 6 कर्म आपला असणारा नियोजित विषय या गृहस्थ आश्रमाशी संबंधित आहेत. म्हणून याच्यावरती चिंतन आपण नंतर करू. वानप्रस्थ आश्रमामध्ये वानप्रस्थी तरी संयोग वियोग. वानप्रस्थ आश्रमात राहायचं संयोगामध्ये, पण वियोग धारण करून राहायचं. आमच्या गुरुवारी कुरेकर बाबा सांगतात, कसं राहायचं घरात? गुडगुड्या नारळासारखं, गुडगुड्या नारळासारखं. एक नारळ म्हणजे गुडगुड्या नारळ आणि एक नारळ म्हणजे चिकट्या नारळ. बाबा सांगतात की नारळ फोडण्याची पद्धती कशी आहे. हातामध्ये नारळ घ्यायचा बरं का, सोलायचं. सोलल्यानंतर अशी हातात हातोडी घ्यायची बाबा म्हणतात, नाही तर ती उलथानी घ्यायची आणि तिनं टक 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 करून आणि मग काय करायचं, तो जो नारळ आहे तो ढिल्ला करायचा. त्याच्यानंतर तो नारळ फोडायचा. पण काही काही नारळ अशी चिकटी आहेत, त्या ठिकाणी टकटक करा का टुकटुक करा, ते काही करवंटी सोडत नाही. मग त्याच्यानंतर मुलं काय करतात, तू करवंटी सोडत नाही का, हातामध्ये उलथणी घेतात बरं का, आणि जे त्याला लावतात तरी सुद्धा काही काही नारळ असे चिकटे बरं का, असे चिकटे करवंटी सोडत नाही. मग मुलं काय करतात, शेवटचं शस्त्र लावतात, डायरेक्ट दातच लावतात, तरी सुद्धा चिकटे नारळ असे महाराज का ते काही करवंटीपासून बाजूला होत. हे कोणत्या नारळाचं चाललं? चिकटे
चिकट्या नारळांचं, नाही का? महाराज काही काही घरामध्ये जर पाहिलं ना, लोक घरं सोडायला तयार नाही. वास्तविक ध्यानात ठेवा, 50च्या पुढचा अंक कोणता आहे? 51. त्याच्या पुढचा अंक कोणता आहे? 52. तो शब्दच त्याला सांगतो, बाबा आता 51 लागलेलं आहे, तू वनाचा रस्ता धर. आता घरामध्ये राहू नको, वानप्रस्थी तरी संयोग योग, आता वनाचा रस्ता धर. तरी तो ऐकत नाही. शेवटी 52, तरी ऐकत नाही 57, तरी ऐकत नाहीत 58, आणि शेवटी 60 बुद्धी नाठी झाल्याच्या नंतर मग मात्र काहीच उपयोग नाही. ओ वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी. तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी. चाववेना भाकर रोटी, चाववेना भाकर रोटी, चाववेना भाकर रोटी, चाववेना भाकर रोटी. नाक हनवटी लागले से, नाकावटी लागले से, नाक हनवटी लागले से, नाकावटी लागले से. सावधान 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 वर्ष झाली यासाठी तुझे हाती येईल काठी, नाही का? मग तुला रोटी बिटी काही चावणार नाही त्या ठिकाणी, आणि मग मात्र नाक कुठं लागेल? हनवटीला लागेल. त्यावेळेस काहीच उपयोग नाही, बरं का? आणि म्हणून कधीतरी बरं का, 50च्या पुढे घरच्यांना जर आपलं महत्त्व वाटावं असं जर वाटत असेल तर कधीतरी वर्षभरातून महिनाभर का होईना निदान यात्रेला बाहेर जात जा. नसेल तर एखादी नर्मदा परिक्रमा करत चला, बरं का? नाहीतर मग आपली कशी फजिती होईल. एके ठिकाणी एकाच्या मुलाबाळांनी अगदी म्हणजे लाताबुक्या घालूनच त्याला बाहेर काढलं, आणि मग तो मंदिरामध्ये आला, आणि मंदिरात आल्याच्या नंतर मग मित्र त्याला भेटला, आणि दोघांना भडबडून आलं त्या ठिकाणी. आणि मग मित्र त्याला म्हणायला लागला, रामभाऊ अरे काय तू जीवनामध्ये कष्ट केले, नाही का? आज तुझी ही अवस्था व्हावी, काय कष्ट केलं तू जीवनामध्ये. आणि मग त्याला भडभडून आलं रामभाऊला. तो म्हटलं, बघा ना, मुलांसाठी काय केलं नाही. जर समजा यदा कदाचित घरामध्ये शेळ्यांना जर खुंटे ठोकायचे असतील, तर एखाद्याचं बिल्डिंगचं जर काम असेल तर तिथूनच गज चोरून आणायचं म्हटले, नाही का? अजून काय केलं एकदा म्हटले, पाठीमागची पाड भिंत पडली, नाही का? आणि मारुती मंदिराचं काम चालू होतं. रात्रभर एक एक विटा आणली, मारुती मंदिर बांधलं, नाही का? सायाचे करीसी प्रपंच दिनीसी, हरीची न भजती कवन्या कोणे, हरी मुखे माना. सायाचे करीसी प्रपंच दिनीसी, हरीची न भजती कोणे, हरी मुखे माना. सायासे करीशी प्रपंच दिन. अरे हे करतो, पण कधीतरी हरिसीन भजसे कवण्या गुणे, त्या देवाला सुद्धा भज. याच्यासाठी कुठंतरी आळंदी पंढरपूरचं क्षेत्र असेल, कुठं नर्मदा मैयाचा किनारा असेल, कधीतरी जाऊन राहण्याचा प्रयत्न कर. पण नाही जमलं, घरातच राहा, पण वानप्रस्थी तरी संयोगी वियोग ध्यानात ठेवा, तर तुझी किंमत जीवनामध्ये राहील, अन्यथा राहणार नाही. तुम्ही सासू आणि सून यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असतं. आता का होऊ नये, का होऊ नये? कारण सासू शब्दाचा अर्थ आणि सून शब्दाचा अर्थ काय? सासू म्हणजे सारख्या सूचना, आणि सून म्हणजे सूचना नको, बरोबर आहे की नाही? एकीला सूचना करण्याची सवय आणि एकीला सूचना नको, म्हणून घरामध्ये एकमेकींचं जमत नाही. पण कधीतरी आपण आपल्या जीवनामध्ये वानप्रस्थ आश्रमामध्ये संयोगात राहायचं. आता याच्यासाठी खूप विचार आहेत. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, या न्यायाने आपण आपल्या जीवनात पद्मपत्र मिवाम बसा या स्थितीमध्ये राहावं. नाहीतर मग एका जणाचे ते मुलं, अरे वा अरे वा, कोणाचा चिरंजीवी हा? वा, नाव सांग तुझं. तन्मय गोरक्षनाथ निकम.
वा 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 वा, सुंदर सुंदर सुंदर, वा. बघा येऊन त्यानं दर्शन घेतलं नाही का. हा आता इथं बस. हा विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. नाही तर मग काही काही ठिकाणी आम्ही सांगतो अशुद्ध बीजापोटी फळे बावळट भामटी, नाही का. चला, महत्वाची गोष्ट अशी आहे, एका जणाचं बरं का मुलांनी खूप त्रास दिला, निघाला घराच्या बाहेर. आता म्हणले पुन्हा घरात येणार नाही. आता भंडारा भामचंद्र घोरवडेश्वर. आता त्या बाईनं सांगितलं तुमचं म्हातारं चाललं. ती मुलं म्हटले आई जाऊ दे ना, काय राहिलं म्हाताऱ्याचं आता. अरे पण ते कोरड्या हातांना नाही चाललं. म्हणजे अरे तुम्ही काय खातात. ते म्हटले अन्न. अरे अन्नच खातात तुम्ही, काही शेण खात नाहीत मला माहिती आहे, पण कोणाच्या पैशाचं खातात. हो म्हटले ते म्हाताऱ्याच्या पेन्शनवर. मग म्हातारा गेलं म्हणजे पेन्शन जाईल. म्हटले आता आई म्हातारा काही आमचं ऐकणार नाही, तू समजव त्याला. आता म्हातारी निघाली. निघायचं म्हातारा सांगितलं हे बघ आता जर मध्ये जर आली ना तर काठीचे. म्हटले चाल मागे हो. म्हातारी पुढं पुढे गेली. तुला सांगितलं ना मागे हो, कंबरडा मोडील. आता भंडारा भामचंद्र घोरवडेश्वर. म्हातारी जवळ गेले. अहो तुम्हाला कळतं काही, कळतं तुम्हाला काही. लोकांना पोरं करता पोरं होय ना, आपल्याला वाणीतिनीचे 6 झाले. म्हटले वाणीतिनीचे 6. महाराज त्यानं ऐकलं वाणीतिनीचे 6. म्हातारी म्हटली मुलाने जर मांडीवरती देहधर्म केला तर काय मांडी कापायची असते का. म्हातारं म्हटलं हे तुला कळतं मला कळत नाही. हे निघालो म्हटले पाठीमागं. मनुष्याला जीवनात वैराग्य होत नाहीत, पण कधीतरी जीवनामध्ये वैराग्य ठेवा. भगवंताचं चिंतन करा. 50च्या पुढे आपण आपल्या जीवनात चिंतन करा. वानप्रस्थ तरी संयोग वियोग. पुढं सांगितलं संन्यास तो त्याग संकल्पाचा. इथं केवळ भगवत धारण करणं म्हणजे संन्यास नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात मी माझी आईची आठवण विसरले जयाची अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अर्थात 6 आश्रमातील 4 आश्रमातील लोकांनी काय करावं याचा निर्देश तुकोबरायांनी केला. आता याच्यापैकी पहा बरं का, गृहस्थ आश्रमाच्या बाबतीत जर पाहिलं तर ब्रह्मचारी आश्रमामध्ये विद्याभ्यास करायचा, संपत्ती कमवायची नाही. वानप्रस्थ आश्रम 50च्या पुढे जीवनात चिंतन करायचं. तृतीय नार्जितम पुण्यम म्हटलेलं आहे, तृतीय अवस्थेमध्ये पुण्य कमवायचं 3ऱ्या आश्रमात. म्हणून त्यांनी सुद्धा पैसा कमवायचा नाही. आणि संन्याशानं तर आपल्या जीवनामध्ये संपत्ती कमवू नये. जर कदाचित संपत्ती आपण घेतली तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास करावा असे नियम सांगितलेले. मग पहा, ब्रह्मचारी आश्रमाची जबाबदारी गृहस्थ आश्रमावरती, वानप्रस्थ संन्यास आश्रमाची जबाबदारी गृहस्थ आश्रमावरती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सर्व जबाबदाऱ्या गृहस्थ आश्रमावरती आल्यामुळे गृहस्थ आश्रमामधील असणाऱ्या आश्रमधारियांना एक योग्य अशा पद्धतीची असणारी त्या ठिकाणची म्हणजे परवानगी शास्त्राने दिली आहे की या असणाऱ्या गृहस्थ आश्रमाने आपल्या जीवनामध्ये इतरांना जो अधिकार दिलेला नाही संपत्तीचा, ती संपत्ती ते धन कमवावं. पण कमवत असताना कसं कमवावं त्याचा वेच कसा करावा, अभंगाचं प्रथम चरण. जोडोनी आधने उत्तम व्यवहारे, जोडोनी आधने उत्तम व्यवहारे, जोडोनी आधने उत्तम व्यवहारे, जोडोनी आधने उत्तम व्यवहारे, विचार व्यती करी उदय व्यवहार आहेत आणि एक आधम व्यवहार आहे. जीवनामध्ये तम नाम अज्ञान अंधकार ज्याच्यातून उत म्हणजे बाहेर पडलेला आहे, निघून गेलेला आहे.
असा असणारा उत्तम व्यवहार जीवनामध्ये करावा. अशा उत्तम व्यवहाराने धनसंपत्ती कमवावी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय शास्त्राचं पालन करत होते बरं का. तुकोबरायांनी लिहिलेला आपला जो असणारा गाथेसारखा ग्रंथ आहे अगदीच शास्त्राचं चिंतन करून लिहिलेला आहे. पहा, या अभंगाचा जो प्रारंभ आहे, या प्रारंभीचं जे चरण आहेत, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे, स्वधर्मस्य अविरोधेन नरैर्लब्धम धनम सदा प्रतिपादनीयम पात्रेषु यष्टव्यांचे यथाविधी. त्या असणाऱ्या श्लोकाचं भाषांतर म्हणजे आजच्या अभंगाचं प्रथम चरण. तुकोबरे सांगतात, जोडून या धन कमवावं. का कमवावं? इतर आश्रमाची जबाबदारी गृहस्थीवरती आहेत म्हणून गृहस्थाने धन कमवावं. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे, तुकोबरा सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. हो, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जगामध्ये मान्यता कोणाला आहे? ज्याच्याकडे संपत्ती आहेत त्याला बरं का, त्याला जगतामध्ये मान आहे. नाथबाबा सांगतात, धनवंत पुरुषासी श्री लवटो करी जैसी. बरं का, पुढचं अवघड आहे थोडंसं ऐकायला बरं का. पुटका देखोनी शुनी जैशी हलवी पुच्छ कुकांत. बरं का, नाथबाबा सांगतात, धनवंत पुरुषालाच स्त्री काय करते? त्याचं मोठेपण करते. म्हणून तुम्ही पहा, जास्त पॉकेट आणणारा महाराज जर असेल तर त्याचा घरामध्ये सत्कार जास्त होतो बरं का, नाही तर मग बाकीच्यांचा सत्कार होत असतो बरं का. एके ठिकाणी बरं का, एका घरामध्ये असं असायचं महाराज, पगार आल्या आल्या पहिल्या 10 दिवसामध्ये घरामध्ये अशी धामधूम असायची बरं का. पुढच्या 10 दिवसामध्ये थोडीशी टामटूम असायची आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये सामसूम असायची. त्यानं पाहिलं, म्हटले पगार आल्यानंतर धामधूम, नंतर टामटूम, नंतर सामसूम. एकदा त्याला रागच आला आणि तिकडून आल्यानंतर बायको लगेच आली त्या ठिकाणी. लगेच तो आल्या आल्या बायको आली. म्हटले, का हो चहा घेणार का? तो म्हटला नाही. म्हटले चहा करू का? म्हटले नको. मग काय कॉफी करू का? म्हटले. तो म्हटला नको. मग काय दूध करू का? म्हटले नको. मग काय करू? तुझं काळं कर म्हटले इथून पहिलं, नाही का. सज्जनो, श्रीमंतीला किंमत आहे त्या ठिकाणी. जीवनामध्ये एका ठिकाणी असेच एक गावामध्ये पुढारी येणार होते आणि मग त्याच्यासाठी गावचे असणारे अण्णा म्हणजे सरपंच, सगळे लोक त्यांना अण्णा म्हणायचे. म्हटले, हे बघा सरपंच साहेब, अण्णा उद्या पुढारी येणारे भाषण तुम्हीच करायचं. म्हटले. अण्णा म्हटलं, मग मी सोडून आहे कोण गावामध्ये? आता गावामध्ये हुशार भरपूर होती गरिबाची मुलं, पण त्यांना कोण संधी देतं? अण्णाच त्या ठिकाणी मोठे. दुसऱ्या दिवशी अण्णा आले. आल्याच्या नंतर अण्णाने भाषण पाठ करून आणलेलं होतं आणि अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली. आता पाठांतर करून आणलेलं भाषण तर अण्णाला काही उमजेनं काय बोलावं. एवढी गर्दी पाहिली, डोळ्यासमोर तारेच चमकायला लागली दिवसावर. आता बोलल्याशिवाय तर काही पर्याय नाही. मग अण्णानं भाषणाला सुरुवात केली. हे बघा, आज आपल्या गावामध्ये हे आलेले, आता ते हे करतील आणि एवढं बोलून मी माझं हे संपवतो. लोकांनी लगेच टाळ्या वाजवल्या. वा वा वा, भाषण करावं होतं अण्णानंच. सांगा, ह्या टाळ्या अण्णाच्या भाषणासाठी का अण्णाच्या संपत्तीसाठी? अण्णाच्या संपत्तीसाठी. म्हणून संत महात्मे आपल्याला सांगतात, बाबांनो, संपत्तीशिवाय तुमचं जीवन चालणार नाही. संपत्ती कमवा. जवरी चाले मोठा धंदा, तवरी बहीण म्हणे दादा, नाही का. आणि म्हणून संपत्तीला प्राधान्य. म्हणून तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. कमवत असताना उत्तम व्यवहारण करा, उदास विचाराने त्याचा वेच करा. आता उदास होण्यासाठी 2 प्रकारच्या गोष्टी लागतात. एक असंबंध ज्ञान आणि दुसरं मिथ्या ज्ञान. आता वेदांताचा विषय आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही. एक असंबंध ज्ञान पाहिजे, अर्थात या संपत्तीशी
माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि ही संपत्ती जर कमवली तर कमवल्यानंतर तिचा जीवनामध्ये सदुपयोग करायचा. बाकी ती जी संपत्ती आहे ती मिथ्या आहे. अंतकालामध्ये धनाने भूमो पश्वश गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकाहा. शेवटी मात्र आपलं कर्म आपल्यासोबत येणार आहेत, धन इथंच राहणार आहेत याची जाणीव अंतकरणामध्ये ठेवा. आणि कमवलेली संपत्ती उदास विचारे वेच करीत चांगल्या कार्यामध्ये वेच करा. ती संपत्ती जर आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या कार्यासाठी जर वेच नाही केला तर त्याचा परिणाम त्या संपत्तीचा नाश होत असतो. आता किती प्रकारचा नाश संपत्तीच्या पाठीमागे लागलेला आहे. मुळात संपत्तीच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ सांगितलेले. स्थेयम हिंसा नृतम दंभक कामक्रोध स्मयो मदहा भेदो वैरम विश्वासहा संस्पर्धा व्यसनानीच. या न्यायाने आपण आपल्या जीवनामध्ये संपत्ती जी आहेत ती 15 प्रकाराने अनर्थकारी आहेत याचं चिंतन डोक्यामध्ये ठेवा. आणि म्हणून अशी असणारी जी संपत्ती आहेत ती संपत्ती योग्य पद्धतीनं वेच करा. तिचा वेच करत असताना नाही का केवळ तिला जन्म ठेप देऊ नका. नाही का काहींची संपत्ती त्याच वेळेस बाहेर पडते, तो मेल्यानंतरच निघाली ते निघाली बाहेर. नाही का सजनो, या संपत्तीचा सदुपयोग करत असताना जगत कल्याणासाठी करा आणि स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा करा. पण शास्त्र सांगतं तुम्ही आपल्या संपत्तीचा 5% हिस्सा हा देवधर्मासाठी खर्च केलाच पाहिजे बरं का. 5%. आणि ते फक्त तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी सुद्धा आहेत बरं का. महाराज मंडळीसाठी सुद्धा ते सांगितलेलं आहे बरं का. म्हणून आपल्या धनाची शुद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर 5% संपत्ती चांगल्या कार्यासाठी खर्च करावे. ध्यानात ठेवा. आज आपण जर अमृतसरला जर गेलो बरं का, अमृतसरला जर गेलो तर दिवसभरामध्ये 5 ते 10 हजार लोक जेवण करून जातात बरं का. 5 ते 10 हजार लोक रोज जेवण करून जातात. आणि म्हणून अमृतसरमध्ये जा, नाहीतर मग तिथं नांदेडला जा, तिथं सुद्धा गेल्यानंतर पंजाबी लोकांचं जीवन पहा. मी बाबा अमरनाथला गेलो आणि बाबा अमरनाथला सुद्धा पाहिलं की सगळ्यात जास्त अन्नदान जर कोणाचं असेल तर पंजाबी लोकांचं अन्नदान मला तिथं पाहायला मिळालं. सगळ्यात जास्त अन्नदान. ध्यानात ठेवा. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संपत्ती कमवा आणि तिचा योग्य ठिकाणी वेच करा. एखादा गरिबाचा मुलगा असेल, गरिबाचा मुलगा नाही का, त्याला जर शिबिराला जायचं असेल तर एखादा लय मोठा बाबा आणून 50,000 रुपये देण्यापेक्षा नाही का 25,000चाच आणा आणि ते 25,000 रुपये त्या लहान बालकांसाठी खर्च करा. मी सांगतो दगडाची, मातीची, विटाची मंदिरं सुद्धा महत्वाची आहे, नाही असं काही नाही. गरज आहे, त्याची सुद्धा गरज आहे. आज आमच्या रुई गावामध्ये सर्वांनी संपत्ती एकत्रित केली. मी त्यांना एकच सांगितलं, अरे आपण आपल्या वरातीमध्ये 50,000 रुपये खर्च करतात नाही का. गावच्या मंदिरासाठी जर तुम्ही केवळ फक्त 11,000 रुपये जर दिले तर आपण या परिसरामध्ये सगळ्यात चांगलं मंदिर बांधू. लोकांनी लगेच तात्काळ लाख 2-2 लाख रुपये दिले आणि आमचं गौमातेचं मंदिर पंचकृषीमध्ये नाही असं मंदिर त्या ठिकाणी तयार केलं. हे सगळं तुमच्या संपत्तीत होतं. आणि खरं सांगतो आज आमच्या देवीसाठी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर, शनेश्वर महाराजांचं मंदिर आणि भगवती गौमातेचा उत्सव होत असताना रोज चांदीच्या ताटामध्ये देवाला नैवेद्य, एक टाईम नाही 3 वेळेला नैवेद्य बरं का, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. म्हणून सांगतो आमच्या भगवतीची कृपा पण सांगतो. कोरोनामध्ये गावोगावी त्या कानात गावाला 40 लोक गेले, गाजरवाडी गावाला 45 लोक गेले, पण आमच्या गावात कोरोनामध्ये एक सुद्धा नवतरुण गेला नाही. ही भगवतीची कृपा आहे. त्या ठिकाणी भगवतीची कृपा आहे. 3 वेळचा आमचा नैवेद्य चुकत नाही. तर रोज भगवतीला नवी साडी आहे, ज्ञानेश्वर महाराजांना नवं वस्त्र आहे आणि शनेश्वर महाराजांना नवं वस्त्र आहे. सज्जनो, काही परंपरा आपल्या जीवनात ध्यानात ठेवायचं. आणि आमच्या रुईकर मुलांना सांगितलं 2011 साली, त्यावेळेस ही मीडिया वगैरे काही नव्हती, त्यावेळी आमच्याकडे भागवत कथा झाली. रोज 10,000 लोक भोजनासाठी असायचे. ट्रॅक्टर वाढून आमचे नवतरुण वाढायचे. 10 दिवस काहीच कमी पडू दिलं नाही. आणि त्यावेळेस मी निर्णय केला की आपल्या गावामध्ये वरातीचा कार्यक्रम इथून पुढं करायचा नाही आणि केला तर कीर्तनाच्या कार्यक्रमाने करायचा. गावात वरात होणार नाही. तेव्हापासून रुईकरांनी तो नियम ध्यानात ठेवला.
आज तागायत आमच्या गावात वरात झाली नाही बरं का, वरात झाली नाही. आणि झाली असेल तर ती कीर्तनाच्या कार्यक्रमाने. सजनो, संपत्ती कमवा, देव देतो, पण दिल्यानंतर त्याचा विचार, त्याचा असणारा त्या ठिकाणचा वेच उदास विचाराने करा. जीवनामध्ये हे करणं गरजेची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये या संपत्तीच्या द्वारे चांगल्या पद्धतीचं घर प्रत्येकाने बांधावं बरं का, चांगल्या पद्धतीचं घर बांधावं. घर बांधत असताना घराचे काही नियम सांगून जातो तुम्हाला. लोक घरही पण बांधतात, पण बांधत असताना घर कसं बांधावं, पहिला त्याचा आय आणि वे त्या ठिकाणी पाहावा. याचं गुणोत्तर सांगतो. लांबी गुणिले रुंदी भागिले 8. पहा बरं का, घर बांधत असताना हे गुणोत्तर काढूनच घर बांधा. लांबी गुणिले रुंदी त्याला भागिले 8 करायचं. आणि संपूर्ण भाग जाऊन खाली बाकी 5 राहणं, याला उत्तम अशा पद्धतीचा आयवे म्हटलेलं आहे बरं का. राम या ठिकाणी उत्तम पद्धतीचा आयवे त्याला म्हटलेलं आहे. म्हणून घर बांधत असताना हे गुणोत्तर सांभाळा. ती वास्तू तुम्हाला अधिक अशा पद्धतीची शांतता, सुख, समाधान देईल. हे आयवेच्या बाबतीत झालं. पुन्हा सांगतो, एकूण दिशा किती आहेत तशा पाहिल्या तर मुख्यत्वाने 8 आणि पाहिल्या तर 10. 10 दिशा आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य, ऊर्ध्व आणि अध अशा 10 दिशा आहे. या 10 दिशांचा विचार असा सांगितलेला आहे. घरामध्ये वास्तुशास्त्राची निर्मिती करत असताना कशी करावी. पूर्व दिशा इंद्राची, पश्चिम दिशा वरुणाची, उत्तर दिशा कुबेराची, दक्षिण दिशा यमाची, ईशान्य दिशा शिवतत्व आहे, आग्नेय दिशा अग्नितत्व आहे, नैऋत्य दिशा राक्षस तत्व आहे आणि वायव्य दिशा वायुतत्व आहे. ऊर्ध्व आणि अध अशा 10 दिशा झाल्या. पहा, घरामधील असणारं देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावं. काही लोक आपल्याच किचनमध्ये ईशान्य दिशेला करतात. ठीक आहे, ही ॲडजस्टमेंट आहे, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून देवाची जागा ही देवाला दिलीच पाहिजे बरं का. त्याला नावेलाच आहे. तुम्ही काही करा, वास्तुशास्त्र बांधत असताना ईशान्य दिशेला देवघर ठेवा. पूर्व दिशा इंद्राची. आपण बहुतेक घरामध्ये आपला असणारा बाथरूम टॉयलेटच्या शेजारी बांधतो आणि टॉयलेटच्या शेजारी काय करतो, बाथरूम बांधतो. आता पहा, सर्वसामान्य वास्तुशास्त्र पाळणारे लोक टॉयलेट आणि बाथरूम दक्षिण दिशेला बांधतात. दक्षिण दिशेला फक्त टॉयलेट असावा, त्याच्या शेजारी बाथरूम नसावं, मोरी असावी बरं का. त्या ठिकाणी खोली असावी, पण तिचं नाव बाथरूम नाही, ती आंघोळीची नाही. का? याचं कारण असं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये इंद्राची जी दिशा आहे ती आहे पूर्व दिशा. ही पूर्व दिशा इंद्राची दिशा आहे. आणि ज्यावेळी आपण पूर्व दिशेला आपला बाथरूम बांधतो त्यावेळी आपल्या अंगावरून पडणारं जे जल आहेत ते विशिष्ट जातीच्या पितरांना पिण्यासाठी जात असतं बरं का. हे शास्त्राचा निर्णय मी तुम्हाला सांगतो. विशिष्ट जातीच्या पितरांना ते पिण्यासाठी जातं. मग जर आपण आपला बाथरूम दक्षिण दिशेला जर ठेवला तर त्या ठिकाणी पडणारं जल, आणि हे शास्त्र आहे, हे बगल पुराण नाही, वास्तू नावाचं शास्त्र आहे. या शास्त्रात हा विचार आलेला आहे. आणि म्हणून दक्षिण दिशेला जर आपण तिथं स्नान केलं तर त्याचा परिणाम आपल्या अंगावरून असणारं जल ते पितर सेवन करत नाहीत. म्हणून अतृप्त राहिलेले ते पितर संतुष्ट न झाल्यामुळं आपण इतर किती प्रकारचे श्राद्धादी क्रियाकर्म केले. आता माझी कथा चालू आहे नैताळ्याला, तिथं रात्रीच तो विषय मी त्या ठिकाणी सांगितला धुंदुकारीच्या दृष्टिकोनातून. गोकर्ण आख्यान सांगताना आपल्या जीवनातला तो असणारा पितरांचा दोष जात नाही बरं का. आणि म्हणून पूर्व दिशेला आपला बाथरूम असावा. आग्नेय दिशेला अग्नितत्व अर्थात किचन आपलं आग्नेय दिशेला असावं. पण बाईने स्वयंपाक करत असताना दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक करू नये, ध्यानात ठेवा. ते पूर्व दिशेला तोंड करूनच आपला स्वयंपाक झाला पाहिजे. हा सुद्धा शास्त्राचा काय आहेत नियम आहे. आता पहा, दक्षिण दिशा यमाची, तिथं आपला टॉयलेट. नैऋत्य दिशा जी आहे त्याला राक्षस तत्व म्हणतात. आणि राक्षस कसा प्रभुत्व करतो, घरामध्ये तुमचं प्रभुत्व तुमच्या सर्व कुटुंबियांवरती राहावं असं जर वाटत असेल तर नैऋत्य दिशेची जी खोली आहे ती घराच्या मालकाची असावी.
नैऋत्य दिशेला जर घराचा मालक जर झोपेल तर त्याचा परिणाम, त्याचं प्रभुत्व संपूर्ण कुटुंबावरती राहील. आपली असणारी पश्चिम दिशा वरुणाची आहे, तिथं पर्यायी आपला बाथरूम चालू शकतो बरं का, पर्यायी बाथरूम आणि पर्यायी टॉयलेट तिथं चालू शकतो. वायव्य दिशा जी आहेत ती वायव्य दिशा ही वायुदेवतेची, तिथं हवासुद्धा चंचल असते आणि लहान मुलाची वृत्ती जरी चंचल असेल तरी हनुमंतराय हे वायुदेवतेचे सुपुत्र असल्यामुळं त्या ठिकाणी हनुमंताचा वास असतो. म्हणून त्या असणाऱ्या खोलीमध्ये मुलांच्या अभ्यासाची व्यवस्था करावी. तिथं जर मुलांनी अभ्यास केला तर त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये ग्रास्पिंग पॉवर वाढते. म्हणून अभ्यासाची खोली कोणती? वायव्य दिशेला बरं का. पुन्हा एक सांगतो, एखादा पाहुणा असा असतो बरं का, एके ठिकाणी एक पाहुणा आला, का हो तुम्ही चहा घेणार का दूध घेणार? ते म्हटले चहा होईपर्यंत दूध येऊ द्या. म्हणजे तुम्ही दोन्ही घेणार? म्हटले मग आता नाश्त्याला वेळ लागेल ना. म्हणजे तुम्ही नाश्ता पण करणार? मग आता दुपारच्या जेवणाला वेळ आहे ना. म्हणजे दुपारचं जेवण पण इथं करणार, त्याच्याशिवाय मला झोपच येत नाहीत, म्हणजे झोपणार पण इथं. अहो म्हटलं मग संध्याकाळपर्यंत काय करायचं? झोपा घ्यायच्या, म्हणजे संध्याकाळी तुम्ही इथं राहणार. अहो म्हटले 15 दिवसाची रजा काढूनच आलेलो आहे. असा जर निर्लज्ज पाहुणा असेल बरं का, तर आपण काय करायचं माहिती आहे का, त्या वायव्य दिशेला त्याचं आसन ठेवायचं. पाहुणा जास्त वेळ घरात राहत नाही. हे इति गुह्यतमम शास्त्र बरं का. आता पहा, उत्तर दिशा जी आहेत ती कुबेराची. आपल्या घरामध्ये आलेली संपत्ती ध्यानात ठेवा, कोणती संपत्ती असू द्या, आल्यानंतर उत्तर दिशा कुबेराची, त्या दिशेला आपली असणारी तिजोरी असावी. आलेली संपत्ती एक रात्रभर त्या तिजोरीत ठेवा आणि मग वापरण्यासाठी काढा. तुमच्या जीवनामध्ये असणारी तुमची संपत्ती ही काय होईल तर स्थिर होईल. मग चोरांना आयतच कळालं यांची तिजोरी कुठे आहे. मग काय करायचं माहिती आहे का, जर 4 लाख रुपये जर आले तर त्याच्यामधली एक 100ची नोट का होईना, 500ची नोट का होईना, रात्रभर त्या तिजोरीमध्ये ठेवायची, मग वापरायला काढायची. यानं आपली संपत्ती काय होत असते, स्थिर होत असते. आणि घराचा जो मध्यभाग आहे त्याला ऊर्ध्व आणि अध म्हणतो. तिथं ब्रह्मस्थान आहेत, या ब्रह्मस्थानामध्ये ते रिक्त असावं बरं का, तिथं काहीच ठेवू नये. अशी असणारी वास्तू आपल्याला जीवनामध्ये काय करते तर पुण्य देत असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की अशी वास्तू जरी पुण्य देत असेल तरी सुद्धा वास्तुशास्त्राचे जे मार्क्स आहेत ते 50% आहेत. 50% आपल्या जीवनामध्ये पुण्य कमवण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? जीवनामध्ये मुखाने हरीचं नामस्मरण करा. किंवा माऊली ज्ञानोबा सांगतात, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. घरात जर नित्यनेम जर असेल तर लक्ष्मी सहित नारायण त्या घरामध्ये राहतो. म्हणून घर बांधायचं, पण बांधत असताना त्याच्यामध्ये नित्यनेम सुद्धा महत्त्वाचे ठेवायचे. तुकोबराय सांगतात, बाबांनो घर बांधा पण असं घर करा की ज्या घरामध्ये कोण येईल? राम येईल. राम नाही का, ऐसा कर घर आवे राम, असं घर कर की त्या घरामध्ये राम यावा. आता ते लौकिकातलं घर नाही, या शरीराला सुद्धा घरच म्हटलेलं आहे. माझ्याकडे वेळ संपलेली आहे, मी 5च मिनिटात सेवा समर्पित करणार आहे. ऊन पण व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून असं घर आपल्याला करायचं आहे. सज्जनो, केवळ दगड माती विटा आणि भिंती म्हणजे घर नाही. घरामध्ये असणारं प्रेम म्हणजे घर, घरामध्ये असणारी संस्कृती म्हणजे घर. आज आपण पाहतो काही काही घरामध्ये संस्कृती शिल्लक राहिलेली नाही. मुंबईला आमचे एक महाराज गेले आणि गेल्यानंतर वास्तविक पत्नीने पतीचं नामोच्चारण आपण आपल्या मुखाने करू नये बरं का. मुखातून पत्नीने पतीचं नाव घेऊ नये. तिथं ते महाराज गेले. गेल्यानंतर सकाळच्या प्रहारी हा घरातला उठला आणि उठल्यानंतर तो त्याच्या बायकोला म्हणतो, सुल्लू. ती म्हटले, काय म्हणतो रे उल्लू? ते महाराज म्हटले, अरे काय ही भानगड काय, तू तिला सुल्लू का म्हटला? म्हटले, महाराज तुम्हाला कळायचं नाही, सध्या आम्ही फार लॉंग फॉर्ममध्ये बोलत नाही, शिकलेली सुशिक्षित मंडळी, आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये बोलत असतो. अरे हे काय शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म म्हणजे काय? म्हटले, तिचं नाव सुलोचना असल्यामुळं मी तिला शॉर्ट फॉर्ममध्ये सुल्लू म्हणतो. म्हटले, बरोबर आहे, पण ती तुला उल्लू का म्हटली? म्हटले, माझं नाव सुद्धा उल्हास आहे,
परंतु ती मला सुद्धा उल्लू म्हणते. म्हटलं उल्लू नाही, उल्लू का पठ्ठा. बरोबर आहे का नाही? सजन ध्यानात ठेवा, संस्कृती पाहिजे घरामध्ये, संस्कृतीने घर शोभत असतं. म्हणून सानंद सजनम सुताश सुद्य कांता मृदू भाषेने सांगितलं हे घराचं खरं लक्षण आहेत. म्हणून घर बांधा, व्यवस्थित बांधा. अन्न वस्त्र निवारा, यापैकी निवारा नावाची आपली अतिशय महत्त्वाची गरज ही घराने भागत असते. जोडण्या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेचकरी. असं केल्यानंतर उत्तमाची गती तो एक भावी पावेल. उत्तम भोगील जीवखानी उत्तम गतीला तो जाईल. उत्तम जीवखानी भोगील याच्यासाठी त्यानं काय करावं? परोपकारी, जगामध्ये परोपकार करावा. नेने परनिंदा, कोणाची निंदा करू नये. आणि परस्त्रीशी, परस्त्रिया सदा बहिणी माया. याचबरोबर भूतदया, गायी पशूंचे पालन, गायींचं पालन करा. आणि प्रत्येकाने ध्यानात ठेवा, आपल्या घरामध्ये एक गावठी गाय प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. चकार. पूर्वीच्या कालखंडामध्ये रोग कमी असायचे का? गावठी गायचं शुद्ध दूध मिळायचं आणि गावठी अन्न मिळायचं, हायब्रिड नाही. एक सांगून जाईल, आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक गावठी गाय ठेवा. तिचं उत्तम पद्धतीचं कंपोस्ट खत तयार करा आणि त्या खतावरती किती शेती करायची? फक्त 5 गुंठे शेती करायची. त्याच्यामध्ये 5 झाडं गोरणीच्या शेंगाचे लावायचे. 5 झाडं आपण काय करायचे? त्या ठिकाणी असणारी वेली, भोपळाचे, डांगराचे, चक्कीचे त्या ठिकाणी लावायचे. त्याच्यावरती ती शेती करायची. आणि त्याच्यामध्येच एका गुंठ्यामध्ये आपली असणारी कोथिंबीर त्याच्यात असावी. ती सेंद्रिय खतावरती असावी. काळाची गरज आहे. हे आम्हाला पांडुरंग शास्त्री महाराज आठवलेंनी शिकवलं. तिचं नाव योगेश्वर कृषी. जीवनामध्ये करा. आणि पहा, करता आली तर 1 बिघाभर शेती आपण आपल्या स्वतःसाठी गावठी गाईच्या शेणखतावरती ठेवा. मला असं वाटतं, जर तुम्ही वर्षभर हा नियम सांभाळला, गावठी गाईचं दूध जर घेतलं आणि त्या शेतीतलं अन्न जर खाल्लं, तर एकालाही दवाखान्यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ध्यानात ठेवा. म्हणून जीवनामध्ये गायीचं पालन सांगितलं. गाय सुद्धा देशी गाय सांगितली. असं वर्णन केलं, गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्यांचैव प्रदक्षिणम प्रदक्षिणे तेन कृता सप्तद्वीपा वसुंधरा. गाईला जर नमस्कार केला, तिला जर प्रदक्षिणा जर घातली, तर 7 द्वीपासह पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला मिळतं. आणि गायीची जर प्रदक्षिणा केली आणि घरात जर गाय सांभाळली, नाही का? मी एका कीर्तनाला गेलो, आमचे गणपत बाबा कोकाटे त्यांनी सांगितलं, बाबा मी रोज 108 वेळा गावठी गाईला प्रदक्षिणा करतो. किती? 108 वेळा रोज बाबा गावठी गाईला प्रदक्षिणा करतात. आणि ज्या घरामध्ये गावठी गाय आहेत त्या घराला रोज गोपालकृष्ण परमात्मा काय करतात? प्रदक्षिणा करून जातात. असं गावठी गाईचं, देशी गाईचं महत्त्व आहे. भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. इथं व्यावहारिक वडील वेगळा आणि पारमार्थिक वडील वेगळा, विद्यावंश वेगळा, मांसवंश वेगळा. श्रुती स्मृतींचे अर्थ आपणची हो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडिले जे. आणि जयांचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरुने जाय, तायाचे नमस्कारी ती पाय. वडील म्हणून असे असणारे वडील, वाढवी महत्त्व वडिलांचे. दोन्ही कुटुंबाचं महत्त्व आपल्याला वाढवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जो आपल्या जीवनात या गृहस्थाश्रमाच्या नियमाप्रमाणे वागतो, त्याच्या जीवनामध्ये तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, त्याला वैराग्य देतो. वैराग्याने ज्ञान, ज्ञानाने मोक्ष आणि मोक्षाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज या ठिकाणी आमचे असणारे गुरुबंधू हरिभक्ती परायण आमचे ऋषिकेश महाराज कुटे यांनी अतिशय सुंदर पद्धतीची वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे. या वास्तूमध्ये भगवंताचा निवास वासावा असं जर वाटत असेल तर आपलं आचरण, आपण संत जरी झालो नाही तरी परंतु संतत्वाच्या दिशेनं आपल्या जीवनातली वाटचाल असावी. कारण का? ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि म्हणून आपण आपल्या जीवनात साधकीय दशेमध्ये राहा, उत्तम व्यवहाराने धनसंपत्ती कमवा, कोणाचं वाईट चिंतन जीवनामध्ये करू नका. माऊली ज्ञानोबरायांचं पसायदान आपल्या डोळ्यासमोर ठेवा. त्या पसायदानाच्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनात आपली वाटचाल ठेवा. आणि
प्रत्येकाशी जनमित्र होई सकळांचा या याने प्रत्येकाशी चांगलं बोलावं. जो चांगलं बोलतो, चांगलं वागतो, चांगलं खातो, त्याच्या जीवनामध्ये अगदीच भगवंताची कृपा होते. आता पूर्वीच्या कालखंडामध्ये लोक घरी खायचे आणि टाकायला बाहेर जायचे. आता लोक ढाब्यावर खातात आणि टाकायला घरी येतात. सगळी उलटी पद्धती झालेली आहे. त्यामुळं वास्तुशास्त्राच्या काही नियमानुसार आपल्या वास्तूमध्ये सुद्धा पवित्रता राहिलेली नाही. पण ती शुद्धता होण्यासाठी आज हा वास्तुशांतीचा कार्यक्रम, वास्तू नावाचा दैत्य, त्याची केलेली शांती, त्याला वास्तू शांती म्हणतात. तोच एक वास्तू पुरुष आहे. याच्यासाठी कथा आहे. आपल्याकडे वेळ नाही. आपलं जीवन आचरणीय चांगल्या पद्धतीने ठेवा. भगवंताची कृपा आपल्यावरती होईल. आज ऋषिकेश महाराजांनी निमंत्रण मला या ठिकाणी दिलं. वास्तविक त्यांनी जर ठरवलं असतं तर इथं बाबा महाराज सातारकरांना पण आणलं असतं का नाही? हां, आणलं असतं. अहो बाबा वैकुंठवासी झाले बरं का, पण निदान त्यांच्या तोडीचे नाही का कोणीतरी महात्मे आणले असते नाही का. परंतु आज माझे अनेक जे विद्यार्थी आहेत बरं का, त्याच्यामध्ये पहिले विद्यार्थी आमचे ऋषिकेश महाराज आहेत. आमच्या असणाऱ्या आश्रमामध्ये 1च महिना त्या ठिकाणी शिबिराला आले. पण आल्यानंतर जीवनामध्ये अभ्यास केला. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नाही का. आजही आमच्या ऋषिकेश महाराजांचं भागवत असेल, त्यांची रामकथा असेल, अगदी नर्मदा पुराण कथा, जसं मी सगळ्या कथा करतो तसे ऋषिकेश महाराजसुद्धा सगळ्या प्रकारच्या कथा करतात. आणि सुंदर पद्धतीने त्यांनी या असणाऱ्या आपल्या परिसराचं नाव लौकिक वैभव वाढवलेलं आहेत. आणि खऱ्या अर्थाने अशा नवोदित कीर्तनकारांची गरज आहे. आता आमचे डबडे जरा थोडेसे जुने व्हायला लागले, आमच्या गाड्या आता थोड्याशा लूपला लागायला लागल्या. आणि म्हणून या नवोदित असणाऱ्या मंडळींची सर्वांची गरज आहे. म्हणून या दृष्टिकोनातून भगवंताने त्यांना हे वारकरी संप्रदायाचं कार्य करण्यासाठी भगवंताने त्यांना शक्ती द्यावी. आणि अगदी त्यांचे कीर्तन कधी कधी अमेरिकेला सुद्धा त्यांचं काल्याचं कीर्तन होईल असं ऐकायला मिळावं नाही का. जीवनामध्ये ही सदिच्छा व्यक्त करतो. पुनश्च एकदा या कुटुंबाला भरभरून अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आणि झालेली सेवा परमात्मा चरणाविंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठाल, जय जय विठाल. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सगया. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सगया. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सगया. हरे निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सगया. 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 निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सगया.